सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, तर जरांगे, सुरेश धसांसह बजरंग सोनवणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दादा गटही पाटोदामध्ये मोर्चा काढणार। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य मला वाटत नाही। पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहे। धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। कोणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन आलेत। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंनी हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। गणेश नाईकांचं वक्तव्य। दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीत होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप जिंकेल असा मला विश्वास। काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। काँग्रेस आप एकत्र लढल्यास आनंद झाला असता। दिल्लीत कुणाला पाठिंबा द्यायचा चर्चा सुरू आहे। केजरीवालांसह सरकारी आमच्या संपर्कात जास्त, संजय राऊतांची माहिती। वांद्र्यात ठाकरेगडाचं आंदोलन। भारतनगरमधील अनधिकृत बांधकाम एसआरएकडून पाडलं जाणार। एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध। लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयात थेट प्रवेश। कार स्कायलाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे। सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। दिवंगत प्रमणे महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची देखील दहशत कमी करायला हवी। सारंगी महाजन आक्रमक झाल्या। चाळीसगावमध्ये गोळीबार, दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यमधून गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल। रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।